रिसेंटलीच अभिनव त्याच्या फॅमिलीसोबत एका फ्लॅटमध्ये शिफ्ट झाला होता आणि सुरुवातीला त्याला त्या फ्लॅटमध्ये सगळं काही नॉर्मलच जाणवलं, पण त्याला त्या फ्लॅटने, त्या घराने त्याचे रंग हळूहळू दाखवायला सुरुवात केली. त्याला तिथे खूप सारे विचित्र अनुभव येऊ लागले, ज्याचं स्पष्टीकरण कोणाकडेच नव्हतं. त्याला आणि त्याच्या बायकोला म्हणजेच सरूला त्या फ्लॅटमध्ये सारखं असं वाटायचं की त्यांच्यावरती कोणाची तरी बारीक नजर आहे. त्यांना कोणीतरी सतत एकटक पाहतंय. आणि त्यातच एका रात्री त्यांच्यासोबत इतका भयानक, इतका विभत्स आणि डोकं चक्रावून सोडणारा प्रकार घडतो की अभिनव आणि त्याची फॅमिली दुसऱ्याच दिवशी तो फ्लॅट सोडतात आणि निघून जातात. आता ती घटना नेमकी काय होती हे तुम्हाला व्हिडिओच्या शेवटी कळेलच, पण तुम्ही जर का नुकताच एखाद्या जुन्या फ्लॅटमध्ये शिफ्ट झाले असाल तर हा व्हिडिओ खास तुमच्यासाठी आहे. ते बोलतात ना की दुसऱ्यांच्या चुकांमधून शिका, तर हा व्हिडिओ असाच काहीसा समजा. पण त्याआधी नमस्कार, मी आकाश आणि तुम्ही पाहताय आकाशिक हॉरर, एक असा चॅनल जो अजूनही बऱ्याच लोकांकडून अनसबस्क्राईब आहे आणि तुम्ही देखील त्याच लोकांपैकी असाल तर लवकरात लवकर चॅनलला सबस्क्राईब करा. सो विदाउट वेस्टिंग एनी टाईम सरळ जाऊयात आपण आपल्या स्टोरीकडे, जी अभिनवने मला सेंड केली आहे. आणि त्याच्यासोबत ही घटना काही महिन्यांपूर्वीच घडली आहे. तर झालं असं की अभिनवला एका नवीन ठिकाणी जॉब लागला होता आणि त्यामुळेच तो ह्या फ्लॅटमध्ये शिफ्ट झाला होता. आता त्याने त्या सोसायटीचं नाव मला अजिबात डिस्क्लोज करायला नाही सांगितलं. असो, आता तो त्या फ्लॅटमध्ये शिफ्ट झाला होता. त्याच्यासोबत त्याचा छोटासा परिवार म्हणजे त्याची बायको सरू आणि त्याची 6वीला असणारी मुलगी निशा. अभिनव सांगतो की ऑनलाईन जेव्हा तो इकडे तिकडे घर शोधत होता तेव्हा त्याला हा फ्लॅट दिसला आणि त्याला बघता क्षणीच हा फ्लॅट आवडला आणि त्याने तो तिथे लगेच बुक देखील केला. पण जेव्हा तो प्रत्यक्षदर्शी शिफ्ट होताना हा फ्लॅट पाहायला आला तेव्हा मात्र त्याचे डोळे फिरले. त्याची एक्साइटमेंट आपोआप सॅडनेसमध्ये बदलली गेली, कारण हा फ्लॅट खूपच वेगळा दिसत होता. तो शेजारी उभ्या असलेल्या एजंटला विचारतो की हा नक्की तोच फ्लॅट आहे का. यावर तो एजंट देखील हो बोलतो, पण त्याच्या या होमध्ये अभिनवला थोडीशी शंका जाणवली होती. बट आता अभिनवकडे तरी कुठे दुसरा ऑप्शन होता. तो सगळं सामान घेऊन खूप एक्सायटेड होऊन इथे आला होता. सरूसुद्धा त्याला समजावत बोलते की ठीक आहे, आपण घेऊयात चालून हा फ्लॅट. आणि असं बोलून ते तिघेही त्या फ्लॅटमध्ये शिफ्ट होतात. पण त्यांची पहिलीच रात्र त्या फ्लॅटमध्ये खूप विचित्र जाते, कारण मध्यरात्री निशा अचानकपणे खूप जोराचा रडायला लागते. अभिनव तिला विचारतो की काय झालं बाळा रडायला. यावर निशा तिच्या बॅक ऑफ दी हेड हात लावते आणि बोलते की माझं डोकं इथे खूप दुखत आहे. अभिनव आणि सरू तिला शांत करतात, तिला मेडिसिन देतात, पण ते हवे तितके शॉक्ड होत नाहीत, चकित होत नाही, कारण निशाला लहानपणापासूनच मायग्रेनचा त्रास होता. दॅट्स वाय या दोघांनाही असंच वाटलं की हे तिच्यासाठी एकदम नॉर्मल आहे. आणि निशाला सुद्धा मेडिसिन घेतल्यावर बरं वाटतं आणि ती शांतपणे झोपी जाते. आता निशा तर झोपी जाते, पण अभिनव आणि सरूची झोपच उडाली होती. त्यांचा काही करून तिथे डोळाच लागेना. त्यांना तिथे खूपच विचित्र फिलिंग येत होत्या. मे बी ते नवीन ठिकाणी शिफ्ट झाल्यामुळे होत असेल असे या दोघांना वाटतं. आता 1-2-3 दिवस त्या फ्लॅटमध्ये काहीच घटना होत नाही. अभिनव तर जॉबला होता आणि निशासुद्धा एका जवळच्या स्कूलमध्ये जात असते आणि इकडे सरूसुद्धा घरातलं सामान घेण्यासाठी बाहेर फिरत असते. अभिनव सांगतो की ही सोसायटी जरा गर्दीच्या ठिकाणावरून दूरच होती आणि त्यात खूप जुनी सुद्धा होते. तिथे ना कुठली लिफ्ट होती ना स्टेअरकेसवरती कुठली लाईट. बाहेर दुपारच्या भर उन्हामध्ये सुद्धा या सोसायटीच्या जिन्यामध्ये प्रचंड काळोख असायचा, कारण ही सोसायटी खूप जुनी होती आणि कुठलाही सनलाईटचा मार्ग यामध्ये येतच नव्हता. आणि रात्रीच्या वेळेस त्या जिन्यांमध्ये फक्त एक छोटीशी पिवळी लाईट होते, बस एवढंच. आणि त्यात ही सोसायटीसुद्धा दिसायला इतकी स्केरी होती की 3ऱ्या मजल्यापर्यंत जाता जाता अभिनवला सुद्धा घाम फुटायचा, कारण जिन्याच्या समोरच प्रत्येक फ्लॅटचा दरवाजा होता, ज्यातले बऱ्यापैकी डोर हे नेहमी बंदच असायचे किंवा त्यावरती टाळं लावलेलं असायचं. 1-2 दरवाजेच काही ते उघडे असायचे. आणि त्यातल्याच एका दरवाजातून अभिनवला नेहमी एक म्हातारी बाई व्हीलचेअरवरती बसून समोर TV पाहत असलेली दिसायची. अँड इंटरेस्टिंगली अभिनवला एवढ्या दिवसामध्ये तिचा चेहरा मात्र कधीच दिसला नाही. त्याने त्या म्हातारीला फक्त मागूनच पाहिलं होतं. आता संध्याकाळी अभिनव जेव्हा कामावरून घरी येतो तेव्हा सरू त्याला बोलते की इथले लोक अजिबात मन मिळावू नाहीयेत. अभिनव तिला विचारतो की का बरं, काय झालं, असं का बोलतेस. यावर ती सांगते की सोसायटीच्या खाली पार्कमध्ये निशा आणि काही मुलं खेळत होते आणि काही बायका देखील तिथे बेंचवरती बसून गप्पा मारत होत्या. आणि जेव्हा मी तिथे गेले आणि त्यांच्याशी बोलायचा प्रयत्न केला तेव्हा ते माझ्याशी बोलणंच टाळत होत्या आणि बोलल्या तरी खूप मोजकच बोलत होत्या आणि खूपच वेगळ्या नजरेने त्या बायका माझ्याकडे पाहत होत्या. सरूचं हे बोलणं ऐकल्यावरती अभिनवला काहीच नवल वाटत नाही.
कारण ही सोसायटीच तशी होती. तो तिची समजूत काढत बोलतो की जाऊ दे, तू नको बोलूस इथे कोणाशी, आपण दुसऱ्या ठिकाणी लवकरच शिफ्ट होऊयात. आणि असं बोलून तो सरळ निशाच्या बेडरूमकडे जातो. तिथे गेल्यावरती त्याला दिसतं की निशा सरळ एकटक समोर पांढऱ्या भिंतीकडे पाहत आहे. ज्या भिंतीवरती काहीच नव्हतं ती एक सिंपल पांढरी भिंत होती, फक्त एवढंच. अभिनव तिला क्युरियस होऊन विचारतो की हे काय करतेस बाळा, तू एकटक काय पाहते भिंतीकडे. यावर निशा काहीच बोलत नाही. यावर तो तिच्या शेजारी जाऊन बसतो आणि तिला काळजीपूर्वक विचारतो की काय झालं बाळा, मम्मी ओरडली का. या प्रश्नावर सुद्धा निशाच्या तोंडातून एकही शब्द फुटत नाही. अभिनव निशाला बोलतं करायचे खूप सारे प्रयत्न करतो पण ती काहीच बोलत नाही. तो सरूला हाक मारून बोलावतो आणि विचारतो की हिला काय झालंय, ही असं काय करते. यावर सरू बोलते की माहीत नाही, तुम्ही यायच्या आधी तर ही एकदम नॉर्मल होते. अभिनव पुन्हा तिच्या खांद्याला जोरजोरात पकडून हलवतो आणि विचारतो की काय झाले निशा सांग. आता जसं अभिनवने तिला जागचं हलवलं होतं तसं तिला एक छोटासा झटका बसल्यासारखं झालं आणि ती सरळ रडायला लागते आणि बोलते की माझं डोकं खूप दुखतंय. सरू लगेच मेडिसिन आणते आणि तिला देते. अभिनवला तर खूप टेन्शनच आलं होतं, कारण मायग्रेनमुळे निशा आतापर्यंत खूप मोजक्या वेळा रडली आहे आणि त्या गोष्टीला सुद्धा आता 3-4 वर्ष झाली आहेत. पण जेव्हापासून निशा या घरामध्ये आली आहे तेव्हापासूनच हा त्रास तिला पुन्हा सुरू झाला आहे. अभिनव सरळ निशाला घेऊन डॉक्टरकडे जातो. डॉक्टर तिला चेक करतो आणि सांगतो की सगळं काही नॉर्मल आहे. आणि त्याला डॉक्टरचं हे बोलणं थोडंसं चकित करतं, कारण रिपोर्ट्स जर का सगळे नॉर्मल आहेत तर मग निशा असं वेगळं का वागतीये, ती सारखं डोकं दुखतीये म्हणून का रडतीये, हेच काही अभिनवला कळत नव्हतं. तो घरी आल्यावरती सरूला सांगतो की निशावरती जरा लक्ष ठेव आणि ती तसंच करते. निशावरती नजर ठेवल्यानंतर सरूच्या एक गोष्ट लक्षात येते आणि ती अशी होती की जेव्हा ही स्कूलमधून निशा परत येते तेव्हा ती दरवाजापर्यंत तर खूप हॅप्पी असते, आनंदी असते, स्माइलिंग असते. पण जसं तिचं पाऊल या घरामध्ये पडतं तसे तिच्या चेहऱ्यावरचे हावभावच बदलतात. ती एकदम कोमजली जाते. असं वाटतं की ही आपली मुलगीच नाहीये, हे दुसरंच कोणीतरी आहे. आता सरूने निशाच्या स्कूल टीचर्सला विचारलं की ती स्कूलमध्ये कसं वागते. यावर त्या सगळ्यांनी खूप चांगलं पॉझिटिव्ह उत्तर दिलं की इथे एकदम नॉर्मल असते, छान असते. पण सरूला हेच कळत नव्हतं की हिला घरात आल्यावरती असं काय होतं. असो, आता एके दिवशी संध्याकाळी वाऱ्याने खिडकीचा पडदा फडफडत होता आणि सरू ती खिडकी बंद करण्यासाठी पुढे जाते आणि खिडकी समोर आल्यानंतर सरूच्या पायाखालची जमीन सरकते, कारण खिडकीमधून कसलीच आणि कुठल्याच प्रकारची हवा येत नव्हती. इतकेच काय तर तिने तिचे केस देखील मोकळे सोडले होते पण ते देखील वाऱ्याने उडत नव्हते. पण मात्र हा पडदा कसा फडफडतोय हेच काही तिला कळत नव्हतं. तितक्यातच तिला मागून निशाच्या रडण्याचा आवाज येऊ लागतो. सरूला वाटतं की हिचं पुन्हा डोकं दुखायला लागलं असणार. यामुळे ती लगेच हातात टॅबलेट घेऊन बेडरूममध्ये जाते. बेडरूममध्ये आल्यानंतर तिच्या डोळ्यासमोरचा नजारा काही ओरच होता, कारण सरूला दिसतं की निशा तिचं डोकं भिंतीला एकटक आदळत आहे. हे दृश्य पाहिल्यानंतर ती मोठ्याने ओरडते आणि तिला पटकन त्या भिंतीपासून दूर करते आणि निशाला खडसावून विचारते की तू असं वेड्यासारखं काय करतेस. यावर निशा पुन्हा काहीच बोलत नाही, ती गप्पच बसते. पण सरूला मात्र या गोष्टींचं खूपच टेन्शन आलं होतं, कारण निशा खूपच आनंदी, एक हॅप्पी सोल आणि खूपच बडबड करणारी मुलगी होती आणि तिचं हे असं वागणं बिलकुल इग्नोर न करता येण्यासारखं होतं. आणि ती ही गोष्ट पटकन अभिनवला संध्याकाळी घरी आल्यानंतर सांगून टाकते आणि तो देखील निशाच्या या गोष्टीचा विचार करू लागतो. आणि विचार करत असताना तितक्यातच त्याला काहीतरी जळाल्यासारखा वास येऊ लागतो. तेव्हा तो सरूला विचारतो की हा कसला वास आहे. यावर जेव्हा ती जाऊन चेक करते तेव्हा तिला दिसतं की देवघरातला दिवा विझला आहे आणि तेही तेल आणि वात असताना आणि कुठलीही हवा नसताना. हा एक सरळ साईनच आहे की इथे काहीतरी निगेटिव्ह गोष्ट आहे. आणि ही गोष्ट सरूच्या सुद्धा डोक्यामध्ये क्लिक होत आहे की जेव्हापासून ते लोक या फ्लॅटमध्ये शिफ्ट झाली आहेत तेव्हापासून या देवघरामधला दिवा फार तर फक्त 10 ते 15 मिनिटात जळतोय, त्यानंतर तो आपोआपपणे विझतोय. आणि ती ही गोष्ट देखील अभिनवला बोलून टाकते. पण असं का होतं याचं उत्तर अभिनवकडे देखील नव्हतं. त्या फ्लॅटमध्ये या सगळ्या कालावधीमध्ये इलेक्ट्रिसिटी चालू बंद होणे, सोसायटीमध्ये बाकीच्या घरांमध्ये तर लाईट आहे पण नेमकी आपल्याच फ्लॅटमध्ये लाईट सारखीच जाती येते असा प्रकार होणे, किंवा दिवा विझणे, किचनमध्ये रात्री अचानकपणे काहीतरी पडणे, खिडक्या बंद असताना देखील पडदा फडफडणे, अशा भयानक गोष्टी तिथे सारख्याच होत होत्या. आणि आता या घडणाऱ्या सगळ्या घटनांमुळे अभिनवला सुद्धा अंदाज आला होता की इथे काहीतरी वेगळं नक्की आहे.
पण अभिनव काही घाबरला नाही, कारण तो या बाबतीमध्ये 100% शुअर नव्हता. कारण तो या विचारात होता की जोपर्यंत एखादी वस्तू आपल्याला डोळ्याने दिसत नाहीये तोपर्यंत आपण त्या गोष्टीवर, त्या वस्तूवर विश्वास कसा ठेवायचा. म्हणूनच तो या बाबतीमध्ये थोडासा संभ्रमित होता. आणखी काही दिवसांचा कालावधी त्या फ्लॅटमध्ये जातो. पण एका रात्री अभिनव जेव्हा त्याच्या लॅपटॉपवरती हॉलमध्ये बसून काम करत होता आणि सरू आणि निशा नुकतेच झोपले होते. अभिनव काम करत असताना त्याला अचानकपणे कोणाची तरी चाहूल जाणवते, जसं की समोरून कोणीतरी गेलं आहे. तो त्याची नजर लॅपटॉपवरून हॉलमध्ये इकडे तिकडे फिरवतो आणि त्याला दिसतं की हॉलमधली खिडकी उघडी आहे आणि खिडकीमधल्या येणाऱ्या हवेमुळेच त्याला असं वाटलं की समोरून कोणीतरी गेलं आहे असा अंदाज तो बांधतो. तो उठून खिडकी बंद करण्यासाठी जातो आणि खिडकी बंदही करतो. पण पुन्हा मागे सोफ्याकडे परतत असताना त्याला तीच एक हवेची झुळूक त्याच्या शरीरावरती स्पष्ट जाणवते. तो लगेच मागे वळून बघतो, पण हवा कुठे उघड्या डोळ्यांनी दिसते. तो लॅपटॉप घेऊन पुन्हा त्याचं काम करू लागतो. भिंतीवरचं घड्याळ टकटकत होतं. संपूर्ण फ्लॅटमध्ये एकदम पिन ड्रॉप सायलन्स होता. आवाज येत होता तो फक्त अभिनवच्या श्वासांचा आणि लॅपटॉपच्या फॅनचा. आणि तेवढ्यातच काहीतरी टाईप करत असताना त्याची बोटं सडनली जागेवरती थांबतात. तो एकदम स्तब्ध होतो, कारण आता त्याच्या कानावरती हलकासा रडण्याचा आवाज येत होता. आणि हे ऐकल्यावरती तर तो थोडा डचकतोच. तो सरळ लॅपटॉप बाजूला ठेवतो आणि बेडरूममध्ये जातो, कारण ऑफकोर्स त्याला वाटलं की निशा रडतीये. पण आतमध्ये गेल्यावरती त्याला दिसतं निशा तर झोपलीये. मग हा आवाज कुठून आला आणि हा आवाज खरंच आला की त्याला भास झाला, याच विचारात तो पुन्हा हॉलमध्ये येतो आणि सोफ्यावर बसतोच की पुन्हा एक आवाज येतो, कोणाच्या तरी भयानक हसण्याचा. तो पुन्हा जागेवरती उभा राहतो आणि कान टवकारून त्या आवाजाला शोधू लागतो. आणि त्यातच त्याला आणखी एक आवाज येतो आणि आता हा आवाज त्याला बेडरूममधून येत होता. तो लगेच बेडरूममध्ये जातो आणि समोर पाहतो तर त्याला दिसतं की निशाच तिचं डोकं भिंतीला आदळत आहे आणि त्याचाच आवाज त्याला येत होता. तो वळून सरूकडे पाहतो तर सरू अजूनही गाढ झोपेतच होती. तो तिला पकडून उठवतो आणि ती सुद्धा डचकून उभी राहते आणि निशाला पाहते. अभिनव सरूला प्रश्न विचारतो की हिला झोपेत चालण्याची तर सवय नाहीये ना. यावर सरू बोलते की याआधीही तिने दिवसा असं केलं होतं. अभिनव निशाला त्या भिंतीपासून बाजूला करतो आणि बेडवरती झोपवतो की तोच किचनमधून क्रॉकरी आणि काचा खाली पडल्याचा आवाज त्यांना येतो. त्यामागोमाग जेवढे काही केटल्स, कप्स, डिशेस होत्या त्यासुद्धा मोठा आवाज करत जमिनीवरती पडल्या. आणि मग पुन्हा निर्माण झाली ती जीवघेणी भयान शांतता. जसा तो आवाज थांबला तसा अभिनव आणि सरूचा श्वास देखील छातीत अडकून राहिला. आणि मग पुन्हा या दोघांची पावले घाबरत घाबरत किचनच्या दिशेने जाऊ लागली. आणि त्या दोघांनाही त्या किचनमध्ये कोणीतरी उभं असल्यासारखं दिसलं. किचनमधली लाईट बंद होती. तिथे सर्वत्र काळोख माजला होता. तरी सुद्धा या दोघांना तिथे कोणीतरी उभं असलेलं दिसत होतं. अभिनव विजेच्या वेगाने किचनमधली लाईट ऑन करतो, पण त्याला फुटलेल्या काचांशिवाय तिथे कोणीच दिसलं नाही. आणि तितक्यातच बेडरूममध्ये एका किंग साईडचा आवाज येतो. हे दोघेही वेगाने त्या बेडरूममध्ये जातात आणि त्यांना दिसतं की निशाचे केस हवेमध्येच तरंगतायत आणि तिचं डोकं सुद्धा भिंतीवरती जोरजोराचं आदळलं जात आहे. अभिनव पहिली निशाकडे झेप घेतो आणि तिला त्या भिंतीपासून बाजूला करतो. आणि इकडे सरूला असं जाणवू लागतं की तिचा गळा कोणीतरी दाबण्याचा प्रयत्न करत आहे. ती अभिनवला पकडून बोलते की चला लवकर इथून. आणि त्याचं लक्ष सरूच्या गळ्याकडे जातं, ज्यावरती कोणाच्या तरी हातांचे वन होते. अभिनवला आता कळून चुकतं की हा नक्कीच काहीतरी भूतांचा प्रकार आहे. आणि तो खूप आक्रोशामध्ये येऊन विचारतो की कोण आहे इथे आणि काय पाहिजे तुम्हाला. यावरती हॉलमधून एक अस्पष्ट पुटपुटण्याचा आवाज त्यांना येतो. ते दोघेही कसरत घाबरत हॉलमध्ये जातात आणि त्यांची नजर इकडे तिकडे फिरवतात, पण नाही, त्यांना काहीच दिसत नाही. सरू अभिनवला बोलते की आपण आत्ताच्या आत्ता या फ्लॅटमधून बाहेर पडतोय, मला इथे अजिबात राहायचं नाही आहे. यावर तो सुद्धा होकारार्थी मान हलवतो आणि निशाला आपल्या कडेवरती घेऊन त्या फ्लॅटच्या बाहेर पडतो. आता जिन्यामधून खाली उतरत असताना त्यांना तोच एक फ्लॅटचा दरवाजा उघडा दिसतो, ज्यामध्ये तिथे राहणारी म्हातारी व्हीलचेअरवरती बसून रात्रीच्या 3 वाजता TV बघत होते. अभिनव त्या म्हातारीला दरवाजातूनच आवाज टाकतो की आजी, पण ती म्हातारी काही मागे वळून बघत नाही. तो पुन्हा आजी म्हणून आवाज टाकतो. यावर ती म्हातारी मागे वळून बघते आणि या दोघांच्याही पायाखालची जमीन सरकते. इतकी भूतिया आणि भयानक ती म्हातारी दिसत होती.
ती हाताने व्हीलचेअर चालवत दरवाजापाशी येताना विचारते की काय रे बाळांनो. यावर अभिनव आणि सरू एकमेकांकडे बघतात. सरू बोलते की आम्हाला तुमची थोडीशी मदत हवी होती, 1-2-3 तास इथे राहण्याची. यावर ती म्हातारी त्यांना सरळ आतमध्ये या बोलते आणि सरळ स्पष्टच विचारते की काय काय झालं तुमच्यासोबत त्या फ्लॅटमध्ये. यावर ते दोघेही घडलेली सगळी घटना सांगतात. त्यांचं सगळं काही ऐकल्यानंतर ती म्हातारी एक खूप मोठा हुंकार सोडते आणि बोलते की या फ्लॅटमध्ये खूप वर्षापूर्वी एक फॅमिली राहायची आणि त्यांच्या आपापसामध्ये सारखेच खटके उडत होते, सारखेच भांडणं होत होती. त्यांच्या आरडाओरडांचा आवाज इथे आम्हाला घरामध्ये यायचा आणि एके दिवशी अचानकपणे त्या घरातल्या सुनेचा पाय घसरतो आणि तिचं डोकं त्या भिंतीला आदळतं आणि तिचा जागीच मृत्यू होतो. आणि नेमकी त्यावेळेस त्या घरामध्ये कोणीच नव्हतं, ज्यावर आमचा मुळीच विश्वास नाही आहे. आणि त्यावेळेस या सोसायटीमध्ये राहणाऱ्या प्रत्येकाला माहिती होतं की हा ॲक्सिडेंट नाही आहे, हा खून आहे. असो, या घटनेनंतर त्या फ्लॅटमध्ये जे कोणीही राहायला आलं त्या प्रत्येकाला तिथे भयानक अनुभव आले. त्यामुळे तिथे कोणीच जास्त काळ टिकलं नाही. तुमचीच एक फॅमिली असेल जी इतके दिवस त्या फ्लॅटमध्ये थांबली आहे आणि म्हणूनच तुम्ही हा फ्लॅट लवकर सोडा आणि दुसरीकडे शिफ्ट व्हा, असं ती म्हातारी त्या दोघांना सांगते. आणि म्हणूनच त्याच दिवशी सकाळी सरू आणि अभिनव तो फ्लॅट सोडतात आणि दुसरीकडे शिफ्ट होतात. असो, या व्हिडिओवरती माझे फायनल थॉट्स असेच आहेत की जर का तुम्हाला एखादी गोष्ट वाटते की इथे बरोबर नाही आहे तर ती बरोबर नाही आहे. तुमच्या गट फिलिंगवरती तुमचा नेहमी विश्वास पाहिजे. आणि तुम्ही लोकंसुद्धा एखाद्या फ्लॅटमध्ये एखाद्या घरामध्ये शिफ्ट होणार असाल तर त्या फ्लॅटची हिस्ट्री नक्की काढा, कारण त्या वास्तूमध्ये काय दडलं आहे हे तिथे गेल्याशिवाय अजिबात कळत नाही. बाकी हा व्हिडिओ आवडला आहेच तर लाईक, शेअर, सबस्क्राईब नक्की करा. आपण भेटूयात लवकरच एका नवीन व्हिडिओसोबत पुढच्या आठवड्यात. तोपर्यंत पीस आउट, बाय बाय.